आरती आणि अमूल्या. हो का? सुखीरा, इथे बस माझ्या शेजारी. आजी. सुखीरा. अगं बाई, वेणी चक्क. काय ना सुमती, अगं आजकाल अशी वेणी घालणाऱ्या मुली बघायला मिळणं फारच दुर्मिळ झालंय. काय एक एक ती फॅड आली आहेत. बापरे, केस हिरवे काय रंगवतात, निळे काय रंगवतात, मुलांसारखे सुद्धा केस कापतात. बाई बाई बाई. पण खरंच आईचे संस्कार दिसतायत ना अगदी. आजी, मी हे सगळं ना आईकडूनच शिकले. अच्छा. आजी, मग मी तर सांगायलाच नको की मी आईची मुलगी आहे म्हणून. सुमन, ही तुझी धाकटी का? लहानपणी अण्णा म्हणायचे की धाकटी नकटी असते. तुला सांगू का, धाकटं असण्यामध्ये ना एक वेगळीच मजा असते. पण मिश्किल आहेस तू. नाही, बाकी स्वभाव कसा आहे हे हळूहळू कळेलच मला, पण आता तरी मिश्किल वाटतेस. किती निरागस आहेस ग. मन नक्की स्वच्छ असणार तुझं. माणसांची पारख आहे मला. बर सुमन, अगं हिच्यासाठी स्थळ बघतेस की नाही? हो, ताई आणि मी बघतोच होत. तुमच्या नजरेत एखादा चांगला मुलगा असेल, काही स्थळ असेल तर नक्की सांगा. अगं बाई, अगं किती लाजतीये ही. ह्याला म्हणतात खरं सौंदर्य. मी नक्की शोधीन हिच्यासाठी मुलगा, अगदी हिला शोभणारा. तुला एक सांगते, मुलीच्या मनामध्ये श्रीमंती असायला हवी आणि मुलाच्या मनगटामध्ये श्रीमंती कमवण्याचं बळ असायला पाहिजे. तरच जोडी खरी शोभून दिसते. येते ना लक्षात? अगं सुमती, गप्पांच्या नादामध्ये तुला विचारायचीच विसरले ग. आमच्या नातीच्या गळ्यात किती तोळे सोनं घालताय? नाही, दागिने घालणार आहात ना? हो हो, म्हणजे काय आजी? नाही, सहज विचारते, म्हणजे गैरसमज नको करून घेऊ. नाही तर तू म्हणशील आजी इतक्या भोचक आहेत ना, जिथे तिथे नाक खुपसत असतात. आजी, कसं आहे, आपली दोन्ही कुटुंब तोला मोलाची आहेत. येणारे पाहुणे, येणारे नातेवाईक पहिल्यांदा काय बघतील तर नवरीच्या गळ्यामध्ये किती दागिने आहेत ते. नंतर नवरीचा चेहरा बघतील, हो की नाही? म्हणून विचारलं. हो ना, अगदी बरोबर आहे. नाही, मला तर बडवाईकांनी सांगूनच ठेवलंय, होणाऱ्या सुनेसाठी कमीत कमी 20 तोळ्याचे दागिने तरी तयार ठेवा. मग काय, केली तयारी तशी. आणि प्रत्येक समारंभाला वेगवेगळा दागिना केलाच आहे, बघालच तुम्ही. वा, हे उत्तम केलंस. काय झालं नूतन? ही मुलगी माझ्या खोलीमध्ये दागिन्यांची चोरी करत होती. नशीब वेळेत लाईट आले, नाही तर सगळं घेऊन पसार झाली असती ही. अगं बाई, 2 मिनिटं लाईट काय गेली आणि तेवढ्या तिने चान्स पण मारला. ही एकटी नसणार आहे या सगळ्यात, हिच्या बरोबर बरेच जण इन्व्हॉल्व असणार आहे. सगळ्यांनी मिळून प्लॅन केला असणार, दिवे घालवले आणि मग ही चोरी करायला गेली त्या रूम मध्ये. नशीब मी वेळेत आले तिथे, नाही तर लग्नाच्या आधी सगळे दागिने घेऊन पळून गेली असती ही. तुम्ही बोलत काय बसला हिच्याशी? पोलिसांना बोलवा. हे बघा, ऐकून घ्या, मी चोरी केलेली नाहीये. हो का? चोरी नाही केलीस तर मग माझ्या रूम मध्ये काय करत होतीस? हा, मला काहीच ऐकून घ्यायचं नाहीये तुझं. मी स्वतः तुला रंगे हात पकडले, कळलं? चोरी तूच केलीयस. हे बघा, प्लीज माझं ऐकून घ्या, मी चोरी केलेली नाहीये. चोरी नाही केलीस ना तू? मग तो नेकलेस कसा आला तुझ्याकडे? तेच सांगतेय तुम्हाला की मी चोरी केलेली नाहीये. मी फक्त तिथे ते आजी. कोणाची आजी? तुझी आजी सुद्धा इन्व्हॉल्व आहे का ह्याच्यामध्ये? आजी म्हणजे आद्या बहिणीची आजी, तुमची आई. माझी आई? तिचा काय संबंध आहे? हा, अगं मी आज तुला पहिल्यांदा भेटतेय, ती ओळखत सुद्धा नाही तुला. काय
नाही तू असं नाही ऐकणार. तुला ना पोलिसांच्या ताब्यात दिलं ना की बरोबर बोलायला लागशील तू. समजताय ना? काय करताय तुम्ही? मी हे बघा, मी हात जोडते तुमच्या पुढे. मी चोरी केलेली नाहीये. तुम्ही इथे सुद्धा, आणि आता कोणाचं कपाळ फोडणार आहात? तू ओळखतोस हिला? चांगलंच ओळखतो. पण ही मुलगी इथे काय करते आणि काय झालं? माझ्या खोलीमध्ये दागिने चोरत होती ही. दागिने? हे बघ, इथे बसली आहेस तू. अगं कधीपासून शोध. अमूल्या, काय झालंय अमूल्या? तू इथे एकटी का बसलीस? हार द्यायला गेली होतीस ना? काय झालंय अमूल्या? सांग ना मला. बोल ना माझ्याशी, मला सांग काय झालं. अरे मी हार घेऊन निघाले, मी खाली आले. ही मुलगी माझ्या खोलीमध्ये दागिन्यांची चोरी करत होती. नशीब वेळेत लाईट आले, नाहीतर सगळं घेऊन पसार झाली असती ही. ऐकून घ्या, मी खरंच सांगते. काय करताय तुम्ही? हे काय? एक नंबरची खोटारडी मुलगी आहे. आई, माझा मोबाईल पण ह्याच मुलीने चोरलाय. काय झालंय? हा, तिने तुझा हार आणि आईचा दागिना चोरलाय. तायडे, मी फक्त हरवलेला हार परत करायला गेले होते. खूप काही गमावून बस. तुझी परीक्षाच झाली आज, आणि त्यात त्या वेदांतने भर टाकली. मला फक्त याच गोष्टीचं टेन्शन आलंय की हे सगळं जर आई आणि मावशीला कळालं ना तर मी नाही सांगणार. ताईडे, अगं सार्थक दादाचं लग्न आहे, त्यात हा सगळा घोळ कशा? तुला माहितीये ना आपली मावशी कशी आहे. तिला खूप वाईट वाटत. बरोबर आहे तुझं. आपण कोणाला काहीच नको सांगायला, पण आपण जर नाही सांगितलं आणि त्यांना दुसरीकडून कळालं तर मग मी आहे ना, मी मारेन थापा. सगळ्यांना सांगेन की गैरसमज झाला होता. बरोबर बोलतेस. आपण आत्ता कोणाला काही नको सांगायला, पण लग्न झाल्यानंतर आपण सगळं सांगून टाकू. हा, बघू. माझी एक गोष्ट ऐक ना सुमती. वाईट वाटून घेऊ नका, पण लग्न कार्यामध्ये मुली अशा बोडक्या गळ्याने फिरल्या तर कोण पसंत करेल ग त्यांना? आणि काय ग, गळ्यामध्ये घालायला काहीच नाही का तुझ्याकडे? लग्नासाठी भाड्याने खोटे दागिने पण मिळतात हल्ली. काय ना मावशी, खोटे दागिने घालून मिरवून काय मिळणार आहे ना? खोटं कौतुक. माणसाची पारख ही त्याच्या दागिन्यांवरून होतच नसते. मी व्यक्ती म्हणून काय हे जो ओळखेल ना तो मला नाकारणार नाही. आणि राहिला प्रश्न बोडक्या गळ्याने वावरणाऱ्या मुलींचा, तर मग काय त्यांची लग्न होत नाही? आम्हाला लग्न कुणाशी करायचंय हे ठरवण्याचा हक्क आम्हाला आहेच की. ज्या घरात खूप पैशांना महत्व किंवा सोन्या नाण्यांना महत्व आहे ना, त्या घरात लग्न करण्याची चूक मी तरी करणार नाही. सुमती, तू तर म्हणालीस ही गोड आहे, पण हे तर तिखट हिरवी मिरची निघाली. अगं अमूल्या, आम्ही तुझ्या भल्यासाठी काहीतरी सुचवलं, पण तू तर खरंच खूप मॉडर्न निघालीस ग. असो, चुकलं आमचं. आमचं बोलणं पटत नसेल तर राहू दे.
अंजली प्लीज डोंट मिसअंडरस्टँड हा. ऍक्च्युली काय आहे ना, ह्यांच्याकडे पण कशाला कमी नाहीच आहे. इनफॅक्ट मीच म्हंटल सुमनला की सगळे दागिने लॉकरमध्ये ठेव आणि फक्त लग्नाच्या दिवशीच बाहेर काढ, म्हणून ते ऍक्च्युली असं झालं. ओ माय गॉड, मला एक काम आठवलं. तुम्ही प्लीज यू कॅरी ऑन, मी जरा जाऊन येते. ओके? या शुअर. अमूल्य, जरा माझ्या बरोबर चल ना बाळा. हो. यू प्लीज कंटिन्यू. या चल बाळा. अगं ज्योती, अशा मुलींसाठी कोण स्थळ सुचवेल? नुसती सासूला लेक्चर देत बसेल. ऐक ना मावशी, हे बघ, मला तुझं म्हणणं पटतंय बाळा, पण काय आहे ना, समाजाच्या पण ना मुलींच्या बाबतीत काहीतरी वेगळ्याच अपेक्षा असतात. अगं हो मावशी, पण जे आपल्याकडे नाहीये ते का मिरवायचं? हे बघ बाळा, मिरव असं माझं म्हणणंच नाहीये, पण एखादा दागिना घातलाच गळ्यात तर काय बिघडणार आहे? बघू. वाव, यू लुकिंग सो प्रिटी बाळा. एक काम कर, लग्न होईपर्यंत हा नेकलेस तुझ्याच गळ्यात ठेव. अगं ऐक ना, हे बघ, मला खरंच नाही आवडत शो ऑफ करायला, मला नकोय. अमूल्य, मावशीचं नाही ऐकणार. मावशी अगं ऐक ना. अगं ठीक मला आहे. मी काय म्हणते, आपण कुठेतरी बसून गप्पा मारूया का? कशाला उगाच असंच बोलूया. ऐका ना, ऍक्च्युली माझ्या मैत्रिणी आहेत ना, त्यांच्याशी तुमची ओळख करून द्यायची होती. म्हणजे त्या कधीपासून तुमच्याबद्दल विचार. हॅलो, मी तुमच्याशी बोलते. तुमचं लक्षच नाहीये. मी बोर वगैरे करते का तुम्हाला? हो. व्हॉट? नाही, ऍक्च्युली तू काय काय झालं? काय नाही, माझा भाऊ वेदांत, त्याला शोधत होतो ना मी, दिसला. ओके बाय. सारिका, ऍक्च्युली तुझं आणि त्या विक्रांतचं लग्न तुझे पप्पा नक्की म्हणजे करणार आहेत ना? माझ्या पप्पांच्या शब्दाला खूप जास्त माने. ओके, तसं नाही, पण इथे चित्र काहीतरी भलतच दिसतंय ना. हा, चित्र भलतं दिसतंय म्हणजे व्हॉट यू मीन बाय दॅट? अगं म्हणजे आम्ही मगाशी पाहिलं ना की तू आणि तुझे पप्पा त्या विक्रांतशी बोलत होतात ते, पण तो तर तुझ्याकडे बघत सुद्धा नव्हता ग. आणि तुझी ती मावस बहीण आरती, ती आली आणि लगेच तिच्या मागे गेला. तुम्ही नक्की माझ्या मैत्रिणी आहात की माझ्या मावस बहिणीच्या? आम्ही तुझ्याच मैत्रिणी आहोत. म्हणूनच तर आम्ही तुला सावध करतोय ना. आणि अगं तुझा विक्रांत ना त्या मावस बहिणीच्या पुढे मागे गोंडा घोळत असतो. मला तर असं वाटतंय ह्या लग्नात तो तिला नक्की मागणी घालणार, मग तू बघत बसशील. नो वे, प्लीज. काय स्टेटस आहे त्या दोघींचं? कुठे वानखेडे घराणं, कुठे आमचं बडवाईक घराणं, आणि कुठे या दोघी तुंपलवार. त्या दोघींना आता मी कसा धडा शिकवते ना, तुम्ही बघाच. असेल कोणाचे, मला काय करायचंय? इथे पडलेलं होतं. पडलेलं? मग तुमच्या हातात कसं काय आलं? एक मिनिट, तुम्ही हे चोरी केलं? बाप रे, तुम्हाला बघून वाटलं नव्हतं की तुम्ही कधी चोरी कराल. कमाल आहे, एवढ्या मोठ्या लग्नात तुम्ही मुलींचे दागिने चोरी करताय. इथवर मजल पोचली तुमची. हो, मी आणि चोरी, कोणावरही काही आरोप करायचे. तुमचा प्रॉब्लेम काय हो? माझा प्रॉब्लेम ना एकदम सिंपल. काय ना, माझं पैंजण चोरी झालं होतं.
जे मला आता एका चोराच्या हातात सापडलं. म्हणजे सिद्ध झालं ना, चोरी तुम्हीच केली. थांबा, आता मला ना मैत्रिणींना बोलवू द्या, किंवा मग आई आणि आजी कुठे तुमच्या, त्या पण लागतील ना. खरं खोटं करावं लागेल ना आपल्याला. आता माझं पैंजण तुमच्या हातात सापडलंय म्हटल्यावर चोरी तुम्हीच केली. बोलवा त्यांना. नॉनसेन्स. वेदांत वानखेडेवर चोरीचा आरोप करताय तुम्ही? एक मिनिट, वेदांत वानखेडे चोरी का नाही करू शकत? तुम्ही हा, कारण वेदांत वानखेडे तर श्रीमंत आहे. करेक्ट. वेदांत वानखेडे कशी चोरी करू शकेल? मिस्टर वानखेडे, माझं एक पैंजण तुमच्या हातात आहे आणि दुसरं माझ्या पायात. म्हणजे क्लिअर आहे, चोरी तुम्हीच केली. चला आता पटकन ना मला तुमचे खिसे चेक करू द्या. बघू द्या. अहो बघू द्या, काय भरोसा, बघू द्या काय काय चोरी केलंय तुम्ही. एक तर एक, बापरे, माझं कानातलं आहे ना, माझ्या बांगड्या पण आहेत. त्या दिवशी ना मंदिरात पण माझा फोन तुम्हीच चोरी केला होता. बघू द्या. आता मज्जा आहे. या दोघी जणी माझ्या भावाच्या लग्नात मुख्य करवले म्हणून उभे राहणार होत्या ना. आता बघ, त्यांना बाहेर सुद्धा पडता येणार नाही. अँड यू नो व्हॉट, त्या खोलीकडे कोणाचं लक्ष सुद्धा जाणार नाहीये. बाकी काही म्हणा सारिका, आयडिया तू एकदम मस्त केली आहेस. आता विक्रांत फक्त माझ्याकडे बघणार. ए सारिका, एक सांगायचंच राहिलं. आम्ही दोघी जेव्हा त्यांना घेऊन जात होतो ना, तेव्हा ना तुझा तो भेटला. अगं तो विक्रांत आरती आणि अमूल्याशी गुलू गुलू गप्पा मारत होता आणि विचारत पण होता, ह्याच त्या तुम्ही करवली का? आणि असं पण म्हणाला की तुमचा नंबर पहिला का? फार फास्ट आहेत हा त्या दोघी. असं पळवून घेऊन जातील तुझ्या विक्रांतला. जस्ट शट अप. मी असं होऊ देणार नाहीये. ही तर आता विक्रांतला दिसणार सुद्धा नाही. आणि लग्नात मुख्य करवली म्हणून मी एकटी उभी राहणार. युल सी. कोणी आहे का बाहेर? दार उघडा प्लीज. दार उघडा प्लीज. का वेळ आपण दार वाजवतोय पण. हॅलो, कुठे आहात? अजून तिथेच आहात ना? हे बघा, कुणीही मदतीला आलं तरी सरळ हकलून लावायचं तिकडनं. ती अमूल्य आहे ना, ती खूप जास्त चालाक आहे. ओके? अगं डोंट वरी, आहे आमचं लक्ष. हो हो, तू ठेव आता. ओके बाय. काय झालं? सारिकाचा फोन होता. काय म्हणाली ती? काही नाही, त्यांच्यावर लक्ष ठेव असं म्हणाली आहे. ओके. एक्सक्यूज मी. येस. तुम्ही आरती अमूल्याला पाहिलत का? नाही. ओके. तुम्ही दोघी इथे काय करताय? कार्यक्रम तर तिकडे आहे ना. त्याचं काय झालं, आमची एक मैत्रीण आहे, तिच्या ड्रेसवर टोमॅटो केचप सांडला. मग ती चेंज करायला गेली ना, तिलाच शोधतोय. कुठे ग ती? टोमॅटो केचप यू नो. कुठे? या रूम मध्ये. पण याला तर बाहेरनं कडी आहे. नाही 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 नाही, हिने कुठे सांगितलं की त्या खोलीत आहेत त्या. ऍक्च्युली ती इथेच कुठल्या तरी खोलीत आहे. आम्ही पण शोधतोय तिला. कुठे गेली असेल ही? काय माहिती. तुम्ही मुलीचे भाऊ ना, किती कामं असतील ना तुम्हाला. बापरे. चंचल, आपण जाऊन शोधूयात का तिला? हो ना, बघूयात. चल चल चल. ओके, बाय बाय.
तायडे मी सांगतेय तुला, आपल्याला मुद्दामून कोणीतरी इथे बंद केलंय आणि ती सारिकाच असावी. तिला मोठी करवली म्हणून मिरवायचं होतं ना, आणि मावशीने सांगितलं की तू मोठी करवली आहेस. मग काय खुपलं तिला. मी सांगते आपल्याला इथे सारिकानेच कोंडून ठेवलं. आपण सारिकाला जाऊन सांगूयात का? सांगायचं. हो चल लवकर चल सारिका सांग. पण चल चल चल. बाहेर लग्नाचा समारंभ चालू असेल, आपल्याला इथून लवकर बाहेर पडायला हवा. मुलं आई अण्णा सगळे वाट बघत असतील का आपले. उघडा कोणीतरी दार प्लीज. सुमती, अगं तू तर म्हणाली होतीस की 3 करवले आहेत म्हणून. इथे तर एकच आहे. बाकीच्या दोघी कुठे आहेत? त्या थोरल्या आणि धाकट्या आहेत कुठे? खरं तर आपल्या मागेच होत्या, कुठे राहिल्या काय माहिती. हो येतच असतील. मी बघून येऊ का? सुमन, आता तू जाऊ नकोस, नाही तर तुला शोधायला सुमती जाईल. एक मिनिट, विक्रांत गेलाय करवल्यांना घ्यायला. बर, करवली कुठे? तिला बोलवा लवकर. तिच्या हातात हा नारळ दिला की विधींना सुरुवात करता येईल. हो. हे काय, मी आहे ना, मी सार्थकची सख्खी बहीण आहे. द्या नारळ मला. सारिका, आरती मोठी बहीण आहे ना सार्थकची, म्हणजे आरती मोठी करवली. गुरुजी, ती आल्यावरच विधी सुरू करूया. कोण आहे? कोणीतरी आहे अमूल. तायडे, मी अमूल्य, सार्थकची मावस बहीण. प्लीज दार उघडा. हे बघा, माझ्यासोबत इथे माझी मोठी बहीण आरती सुद्धा आहे. आम्ही दोघीच पण इथे अडकलोय. अरे तायडे, तुम्ही इथे काय करताय? काही नाही, लपाछुपी खेळतोय. कोणीतरी आलं आणि दाराची कडी लावून गेली. तुम्ही घाबरलेला दिसतायत. नाही नाही, चेहरेच तसे हो आमचे. मी तुमच्याशी बोलतोय. मी सांगतेय ना तुम्हाला, कोणीतरी मुद्दाम आम्हाला इथे कोंडून गेलं. कोणी? ते तर मी शोधून काढेन. मी शोधीन. मला अंदाज आहे, मी शोधून काढीन. तुम्ही प्लीज चला. तुम्ही मोठ्या करवली आहात. सगळेजण मंडपात वाट बघतायत तुमची. प्लीज. सगळे वाट बघत असतील. सारिका चल ना, जाऊ ना पटकन. चल ना सारिका चल. सारिका, सारिका चल. सारिका चल. काय चाललंय? कसली स्वप्न बघतोय? दादा यार, तू माझी सगळी स्वप्न स्पॉइल करायचं ठरवलंयस का? अरे आता ती माझ्या समोर उभी होती आणि मी तिला अशी हळद लावणार इतक्यात तू आलास. यू आर सच अ विलन यार. विक्रांत, ग्रो अप. आय हेट दिस स्टुपिड हळद सेरिमनी. कोणी शोधून काढलंय हळद फळद काय माहित. कोणी येतं, कोणालाही हळद लावतं, आणि किती भयानक दिसतात रे ते हळद लावलेले चेहरे. ऑल नॉनसेन्स. भयानक नाही रे, रोमॅन्टिक. हळद लावल्यावर चेहरे रोमॅन्टिक दिसतात. यु नो, मी पण लावणार आहे हळद आणि लावूनही घेणार आहे. अरे हळद ही आपली संस्कृती आहे. अगदी बरोबर. सी. आणि वेदांत, अरे लग्नातल्या प्रत्येक विधींना काही ना काहीतरी अर्थ असतो. विक्रांत,
सांग जरा तुझ्या मोठ्या भावाला. अरे लाईफ एन्जॉय करायला शिक ना वेदांत. तरुण आहेस अजून तू. आणि हे बघ, हे लग्नातले विधी गमती जमती हे खूप वर्षांपासून चालत आलंय. अरे हे नुसते विधी नसतात, त्यामध्ये एकमेकांबद्दलचं प्रेम असतं. आमच्या लग्नामध्ये तुझ्या बाबांनी चोरून हळद लावली होती मला. अरे अरे हेच प्रेम आहे. आणि हे समजून घे वेदांत, काही गोष्टी आपल्याला नाही आवडल्या तरी त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायचं असतं. अगं मग तुम्ही इन्व्हॉल्व्ह व्हा, एन्जॉय करा. मला नका अडकव या समारंभात. हे बघ, हे अजिबात चालणार नाही. आणि तुझ्या सख्ख्या बहिणीचं लग्न आहे, मोठा भाऊ नसेल ना तर सगळेजण विचारतील. त्यामुळे हळदीला तू आलंच पाहिजेस. यायलाच पाहिजे, हळदही लावायलाच पाहिजे आणि लावूनही घ्यायला पाहिजे. हे बघा, मी कोणाला हळद लावणार नाही आणि कोणी मला हळद लावणार नाही. आणि माझा टाइम वेस्ट करू नका. उद्या सकाळी माझी व्हिडिओ कॉन्फरन्स आहे. कॅन्सल कर. व्हिडिओ कॉन्फरन्स कॅन्सल कर. त्यांना सांग माझ्या सख्ख्या बहिणीचं लग्न आहे, आज जमणार नाही. हे बघ, मला कुठलंही कारण नकोय. उद्या तू हळदीला हजर पाहिजेस. चर्चा संपली. चल, येईल तो नक्की. काय मग येणार ना हळदीला? नाही, अजिबात नाही. अरे दादा, अरे काय एक गोड दिसते, खरंच गोड दिसते. मोठी करवली आली आहे ना, का आजही वाट बघायला लावणार आहे आपल्याला? आजी, आज मोठी मधली धाकटी नाकटी सगळ्या आल्या, तेही वेळेच्या आधी. वा, हे छान आहे. माझे हात शिवशिवत आहेत, कधी एकदा हळद लावतोय. अरे काय ह्याचं काय मध्ये काय करायचं? मोठ्या करवली बाई, या सार्थकला हळद लावा. ये पाय गुडघे खांदे घाल, 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 पाय गुडघे पाय गुडघे खांदे घाल. दाद्या, आता तू आमच्यासाठी परका झालास बर का? चल चल. दादा कुठे? अगं हो, वेदांत कुठे आहे? अहो, तो नाही येणार, त्याची मीटिंग आहे. काय करू मी? त्याला हळद वगैरे आवडत नाही. मला नाही वाटत तो आज येईल. अरे काय वेडेपण आहे हा. मजेची कोणतीही गोष्ट म्हणजे वेडेपणाच आहे त्याच्यासाठी. विक्रांत, तुम्ही दोघांनी ना त्याला मुद्दामून परवानगी दिलीत, हो ना? अख्खं मग काय तर. विक्रांत, एक काम कर, आत्ताच्या आत्ता त्याला बोलवून घेऊन ये इथे. आजी, कशाला हवाय तो? आता मग आपण छान किती मजा करतोय. तो आला की लगेच तोंडाला कुलप, अजिबात हसायचं नाही. आणि असं सिरियस होऊन आपल्याला हळद लावायची का? असं काय करतोय? साध्याची हळद आहे, मोठा भाऊ असायला हवा ना इथे. सॉरी आजी, मध्ये बोलते. पण बहिणीला काय वाटेल ह्याचा पण तो विचार केला पाहिजे ना भावाने. नाही म्हणजे ताईची हळद असती आणि सार्थक दादा आला नसताना तर आम्ही जाऊन ओढून त्याला घेऊन आलो असतो. ती बघा, ती रूम आहे. ती? हो. ओके ओके. थांबा थांबा, पण म्हणजे तुम्ही पण थांबता का? आपलं काय डील झालं होतं? मी तुम्हाला रूम दाखवणार, ती लांबनच. पण ते बघा ना, तिथे ते बसलेले आहेत. अहो, तो दादाचा पीए आहे. मला माहिती आहे हो, मी भेटलीये त्यांना. एक नंबरचा गाढव आहे. पण
तो असा तिथे सिक्युरिटी गार्ड सारखा का बसलाय? दादाची आज एक व्हिडिओ कॉन्फरन्सिंग चालू असणार म्हणून त्याला बाहेर बसवलं असेल. अच्छा, म्हणजे जर मला आज जायचं असेल तर मग विजयला मला बाहेर काढावं लागेल. वा, सॉलिड. हो ना? पण तुम्हाला माहितीये का, तो तिकडनं अजिबात हलणार नाहीये. हो, पण तुम्ही म्हणाला होता ना की तुम्हाला काहीच अशक्य नाहीये. एक मिनिट, हे मी नाही, तुम्ही म्हणाला होता. म्हणूनच तर मीच म्हणतेय तुम्हाला परत की का शक्य नाहीये. तुम्हाला माहितीये मला काय वाटतं की हे काम ना फक्त तुम्ही करू शकता. हो ना? एक मिनिट, मी आलोच. बरे. ओ नाही नाही नाही, थांबा. हे बघा, मला सांगा, तुमच्या बहिणीची हळद आहे ना, एका भावाने हळद लावली आणि दुसरा भाऊ आतमध्ये बसून व्हिडिओ कॉन्फरन्स अटेंड करतोय. बरं वाटतं का? नाही ना. मग ह्यामध्ये कोणीतरी आतमध्ये जाऊन त्याला हळद लावली तर मग कोण खुश होणार आहे? तुमची बहीण म्हणजे माझी बहिणी आणि अल्टिमेटली सगळेच. पण आय प्रॉमिस, ह्यामध्ये मी तुमचं नाव बिलकुल नाही येऊ देणार. नक्की? पक्का प्रॉमिस. ओके, पण तर मग सोचो मत, आगे बढो. मी तुमच्या पाठीशी आहे. कम ऑन, बी ब्रेव्ह. यू आर अ वानखेडे आफ्टर ऑल. पण मला अजूनही असं वाटतंय ना, तुम्ही नीट एकदा विचार करा. तो खूप इंटेलिजंट आहे. हो, त्याला नक्की कळेल. मला माहितीये की ते खूप इंटेलिजंट आहे, पण काय आहे ना, माझा मिशन हळद प्लॅन हा डबल इंटेलिजंट आहे. या प्लॅनचे ना 2 पार्ट्स आहे. पार्ट नंबर 1, ज्याच्यामध्ये तुम्ही विजयला लांब कुठेतरी नेऊन 10 मिनिटासाठी एंगेज करता, आणि पार्ट नंबर 2 जो खरं तर मला तुम्हाला सांगायची गरजच नाही. का? कारण तो मी एक्झिक्यूट करणार आहे ना. सो असं आहे. त्यामुळे सो मिशन हळद ऑन. काय ऑन. ऑल द बेस्ट. अमूल्य, अगं एप्रिल घालून कुठे चाललेस तू? काय चाललंय सगळं? ते मेडिकल इमर्जन्सी आहे ना. मेडिकल इमर्जन्सी इथे? मग तू अण्णांना फोन लावा. अगं नाही तायडे, म्हणजे अण्णा सुद्धा ही इमर्जन्सी ना हँडल नाही करू शकणार. का? सुई बघून लहान मुलं रडतात आणि मग त्यांना मीच लागते म्हणून. तायडे, मला जावं लागेल. बरं, एक काम कर, तू पण चल माझ्या बरोबर. चल, मला लागशील. अगं चल. आता तू मध्ये बोलू नकोस. रिलॅक्स हो ना. हे बघ, तू एकदा दीर्घ श्वास घे बरं. हा, अगं तू शिवा कावेल जरा वेळ, पण नंतर होईल शांत. आणि असं पण त्याची आजी तर आपल्या सपोर्ट मध्ये ना. मग हे बघा मूल्या, तू असं काहीही करणार नाहीयेस. खूप मोठी माणसं आहेत ती, नको विषय आणू. लग्नात काय मोठं छोटं यार. मोठी सर्वार्थाने. एवढा मोठा लग्न समारंभ आहे, इतके लोक जमलेत, उगाच आपल्यामुळे काहीतरी घोळ नको व्हायला. अमूल्य, त्यांच्या समोर आपण अगदी मिडल क्लास होत ग, कळतंय का तुला? मुळात लग्नात असा भेदभाव ना मला आवडतच नाही. आणि एक ती सारिका, ती पण असाच भेदभाव करते. पण मग मला सांगा, आपण लग्नाला आलोच कशाला? काय फक्त अटेंडन्स लावायची होती? हे बघ, मी लग्न एन्जॉय करणार, बाकी मग कोणी करू नाही करू. आणि आता तू बघच मी लग्नात कशी मजा करते ते. हो, पण अमूल्य, मी काय मुलांचे फोटो वगैरे बघत नसते. ओके, त्यांच्याकडे किती पैसा आहे ना ते बघते. हा, तर
मिळालाच एखादा श्रीमंत मुलगा किंवा बकरा तर मग खच्चा. काय सारिका, तुझे तर सगळेच प्लॅन फ्लॉप होत आहेत. बिचारी, हाऊ सॅड सारिका. आणि तू त्यांना स्टोर रूम मध्ये बंद करून ठेवलंस आणि मग विक्रांतने त्यांना बाहेर काढलं. तुला लावायची होती हळद, पण तुझ्या आधी तू तुझ्या बहिणीचाच नंबर लागला ग. आणि सगळ्यात जबरदस्त गोल तर त्या अमूल्याने केला. डायरेक्ट वेदांत वानखेडेला हळद लावली. मग काय, आजी खुश आणि आजी खुश तर सगळे खुश. सॉरी. दोघींना मी कशी अद्दल घडवते ना बघा तुम्ही.